तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा तुम्हाला स्वतःला हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही महत्त्वाची संकेत मिळत असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ही छोटीशी चूक जीवावरती बेतू शकते. महिनाभर आधीच शरीर काही इशारे देत असते. तुम्ही हे संकेत ओळखले तर तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या जीवाला धोका टाळता येईल. जेव्हा हृदयाला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा हृदयाच्या स्नायूंवरती प्रचंड ताण येतो. मित्रांनो, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक वेळा काही संकेत देत असते, पण बऱ्याच लोकांना ही लक्षणे हृदयाशी संबंधित आहे हे मुळीच माहीतच नसते. त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना केली जात नाही आणि एके दिवशी अचानक जीवावर बेतते. मात्र नवीन संशोधनानुसार हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिना आधीपासून काही विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. जर ही लक्षणे वेळीच ओळखता आली आणि योग्य ती काळजी घेतली तर हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो आणि एखाद्याचा जीव वाचू शकतो. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना. वैज्ञानिक संशोधनाने देखील या लक्षणाची पुष्टी केलेली आहे. स्वेटिंग इन मायकोर्डियल इन्फेक्शन सेमी या अभ्यासात असे आढळले आहे की घाम येणे ही एक गंभीर हृदयविकाराच्या झटक्याचे एक विशेष लक्षण आहे. या अभ्यासात असेही निदर्शनात आले की घाम येणे आणि अंगदुखी एकत्र असल्यास सेमीचा धोका अधिक असतो. त्यामुळे घाम येण्याकडे दुर्लक्ष न करता ते हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये गणले पाहिजे. हा घाम सहसा विशिष्ट परिस्थितीत, जसे की थंड हवामान किंवा विश्रांतीच्या स्थितीतही जाणवत असतो. अनेकांना असेही वाटते की घाम हा फक्त गरम हवामानात किंवा दमल्यामुळे येत असेल. पण जर तुम्हाला वारंवार अचानक आणि अनपेक्षितपणे घाम फुटत असेल, जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे. वैज्ञानिक संशोधनानुसार रक्तप्रवाहातील अडथळ्यांमुळे मेंदूला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो. मित्रांनो, सर्क्युलेशन या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासात असेही आढळले आहे की रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हृदयाचे स्नायू कमजोर होऊ शकतात. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओ. मित्रांनो, चौथं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे. श्वास घेण्यास अडथळा किंवा धाप लागणे ही हार्ट अटॅकची आणखी एक महत्त्वाची निशाणी असते. हा त्रास कधीकधी कोणत्याही वेदनेशिवाय होतो. श्वास कमी पडतो आणि दम लागत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. या वेदना फक्त छातीतच न राहता खांदा, पाठ, मान, जबडा, पोटात देखील जाणवू शकते. विशेषतः डाव्या हाताला मुंग्या येणे किंवा बधीर होणे हे हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात. 5वे लक्षण म्हणजे पाय आणि हाताला सूज येणे. हृदय रक्त वितरण योग्य प्रकारे करू शकत नसल्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये द्रव साचतो. मित्रांनो, याशिवाय युरोपियन हार्ट जनरल आणि जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी यामध्ये या विषयावर संशोधन झालेले असून या दोन्ही अभ्यासांनी हृदयाच्या क्षमतेतील घट आणि सुजेतील संबंध अधोरेखित केले आहे. म्हणून मित्रांनो, हार्ट अटॅकच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. नियमित तपासणी. वर्षातून एकदा तरी हृदयाची संपूर्ण तपासणी, ECG, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर करून घ्या. 40 वर्षांवरील व्यक्तींनी हे अधिक सक्तीने पाळावे. आहाराची काळजी. तैलयुक्त, जंक फूड, प्रक्रियात्मक अन्न टाळा. हिरव्या पालेभाज्या, फळे, साबुत धान्य आणि ओमेगा-3 युक्त आहार, मासे, अळंबी घ्या. शारीरिक हालचाल. दररोज किमान 30 मिनिटे चालणे, योग किंवा हलके व्यायाम करा. बसून राहण्याची सवय टाळा. ताण व्यवस्थापन. ध्यान, मेडिटेशन, उचित झोप आणि छंद जोपासून मानसिक ताण कमी करा. तणावामुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर भार पडतो. व्यसनांवर नियंत्रण. धूम्रपान, अल्कोहोल